भक्त संत जनाबाई यांची दिंडी आज गंगाखेड शहरामधून रवाना होत आहे। गंगाखेड संत जनाबाई यांची आपण पाहू शकता कशा प्रकारे संत जनाबाईंची दिंडी गंगाखेड शहरामधून निघाल्यानंतर गंगाखेड शहरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। जागी संत जनाबाई यांच्या दिंडीचे फटाके फोडून स्वागत केले जात आहे, तर मोठ्या प्रमाणात महिला देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। दिंडी जवळ 14 दिवस प्रवास करून पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर ह्या भाविक भक्तांना विठ्ठलाचे दर्शन होणार आहे। आपण जर तर मागच्या वर्षी या दिंडीमध्ये जवळपास 300 सामील झाले होते। यावर्षी 400 लोक पायी हे पंढरपूरला जाणार असल्याची माहिती आहे। तर सध्या स्थितीला गंगाखेड शहरामध्ये जवळपास 4 ते 5 हजार यामध्ये सहभागी जन्म आहे आणि या भक्तिमय वातावरण आहे। सगळं पंढरपूरच प्रगट झालंय असं वाटायला लागलं या ठिकाणी। 1972 पासूनची परंपरा सुरुवात 72 ला झाली। 54 वर्षाची परंपरा आहे। आता 4-5 हजार रुपये तरी लोक 4-5 हजार लोक तरी सोबत द्यायला आहेत। 500 लोक तरी पंढरपूर सोबत असतील पायी। जनाबाई सोबत राहावं, जनाबाईची सेवा करावी, जनाबाईच्या ओव्या जनाबाई जातं खूप चांगल्या पद्धतीनं गावं जनाबाईचे अभंग गावेत। तरी प्रत्येक पांडुरंगच ईश्वर महाराजांना म्हणतात की तुम्ही जो कोणी जनाबाईची सेवा करल, जो कोणी जनाबाईचे भजन गाईल जाते गाईल, त्याच मी दर्शनाला येईल, प्रत्यक्ष पांडुरंग महाराजाला सांगतो। Hare
ऐकून